नमस्कार. स्तोत्रमंत्र अध्याय या यूट्यूब चॅनलमध्ये मी संदीप जोशी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आज श्रीमद भगवद्गीतेचा 18वा अध्याय आपण सर्वांनी श्रवण केला असेलच. आज 5 वर्षानंतर आमची एक इच्छा पूर्ण झाली. स्तोत्रमंत्र अध्याय यूट्यूब चॅनल ज्यावेळेस आम्ही सुरुवात केली त्यावेळेस तो कालावधी होता कोरोनाचा. घरात बसून करायचं काय हा प्रश्न सगळ्यांना सतावत होता. लहान मोठे, आबालवृद्ध, गरीब श्रीमंत कोणी असू दे, तो माणूस घरात होता. त्याला कुठं बाहेर फिरता येत नव्हतं. त्या कालावधी सगळ्यांना घर हा सगळ्यात मोठा आधार होता आणि या घरात बसून काय करायचं हे समजत नव्हतं. मग अशातच आमच्या डोक्यामध्ये एक संकल्पना उदयाला आली. ती म्हणजे की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये विविध स्तोत्र, मंत्र, कहाण्या याची भरपूर रेलचेल आहे. मग या स्तोत्रांना, या मंत्रांना जर नवीन पिढीपर्यंत पोचवायचं असेल किंवा आपल्या घरातील जे वयोवृद्ध लोक आहेत ज्यांना आजही ही समस्या सतावते की एखादी पोथी वाचायची म्हणजे प्रत्येक वेळेस ती पोथी शोधा, शोधल्यानंतर चष्मा घाला, चष्मा घालूनही काही वेळेस नजरेचा दोष असल्यामुळे ती पोथी वाचता येत नाही. मग अशांसाठी आम्ही स्तोत्रमंत्र अध्यायाच्या माध्यमातून व्हिडिओ तयार करत गेलो. वेगवेगळे स्तोत्र, मंत्र, अध्याय, कहाण्या यांचा संग्रह करत गेलो. म्हणजे अगदी सणावाराला घाई गडबडीच्या वेळेस एखादा स्तोत्र, एखादं पुस्तक, एखादा ग्रंथ शोधत बसायची गरज राहणार नाही आणि एखादी मंत्र, स्तोत्र किंवा कहाणी लावून ठेवली त्यावेळेस आपले काम करता येईल. त्या उद्देशाने आम्ही हे व्हिडिओ बनवत गेलो, जेणेकरून आपलं त्या सणाचं कामही होत राहील आणि आपल्याला श्रवण भक्तीचं पुण्यही मिळून जाईल. अगदी उदाहरणासाठी सांगतो तुम्हाला, महालक्ष्मी, गौरी गणपती यावेळेस आपल्याला कामाची खूप घाई गडबड असते. किंवा तुळशीच्या लग्नाच्या वेळेस तुम्हाला तुळशीचे लग्न लागताना प्रत्येक वेळेसच गुरुजी तुमचे उपलब्ध होतील असे नाही. अशा वेळेस तुम्ही मंगलाष्टका लावून ठेवा आणि तुमचे घरच्या तुळशीचं लग्न लावून घ्या. महालक्ष्मीच्या वेळेस तुम्ही एखादे महालक्ष्मीचे स्तोत्र लावून ठेवा, तुमची महालक्ष्मीची पूजा यथासांग होईल. हे करत असताना सुरुवातीपासूनच आम्हाला एक चांगला मोठा प्रतिसाद आपल्याकडून मिळत गेला. तुम्ही सगळ्यांनी आम्हाला आमचं खूप कौतुक केलं. तुम्ही खूप छान म्हणता, तुम्ही खूप चांगले वाचन करता, तुमचं वाचन चांगलं आहे, तुम्ही सगळेजण छान उपक्रम राबवताय. अशा अनेक प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचत होत्या. कधी प्रत्यक्ष भेटून, कधी फोनवरून, कधी मेसेजमधून तुम्ही आम्हाला प्रोत्साहन देत गेलात. आणि ही खरं तर मोठी एक जबाबदारी तुम्ही आमच्यावरती टाकली की असं काहीतरी करतोय आणि ते चांगलं आपल्याला लोकांपर्यंत पोचवायचं आहे. ही जबाबदारी खूप मोठी होती. चांगला प्रतिसाद मिळत गेला आणि त्याबरोबरच एक मोठी जबाबदारी आमच्यावरती येऊन पडली. ती म्हणजे अजून उत्तमोत्तम सादरीकरण तुमच्यासमोर करायचं. हे करत असताना संस्कृत ही भाषा साक्षात देवाची भाषा आणि ती संस्कृत आपल्या तोंडातून निघताना त्याची शुद्धता सांभाळणं, त्याचे स्पष्ट उच्चार होणं, एखादा आवाज जो स्वर आहे तो त्या स्वरापर्यंत पोहोचणं, ही एक मोठी जबाबदारी आमच्यावरती तुम्ही टाकलेली होती. आणि पहिल्या दिवसापासून म्हणजे स्तोत्रमंत्र अध्यायाच्या सुरुवातीच्या पहिल्या दिवसापासून मनात एक विचार कायम होता की भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला केलेला उपदेश म्हणजे श्रीमद भगवद्गीता
ही आपल्या चॅनलवरती असावी. आपल्या यूट्यूब चॅनलवरती हे 18 अध्यायी गीता असावी. श्रीमद भगवद्गीतेचं पठण व्हावं यासाठी खूप आमची मनापासून ही इच्छा होती. पण ते एक मोठं धाडस होतं. ते साहस म्हणता येणार नाही, साहस आहे की कारण त्या क्षेत्रातले अनेक जाणकार, अनेक मान्यवर, गीतेचा अभ्यास असणारे अभ्यासक आमच्या परिचयात आहेत. आमच्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये सुद्धा, म्हणजे जे आम्ही व्हिडिओ तुम्हाला लिंक पाठवतो त्यामध्ये सुद्धा गीतेचे अनेक जाणकार लोक आमच्या बरोबर आहेत. अशा लोकांसमोर ही भगवद्गीता सादर करायची हे मोठं धाडस आम्ही केलेलं आहे. कारण हे धाडस करताना गीतेची शुद्धता, गीतेचे शब्दोच्चार आणि आवाजातील चढ उतार हे आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी सहाय्यता झाली ती भगवान श्रीकृष्णांचीच. भगवान श्रीकृष्णांचं त्या ठिकाणी नामस्मरण केलं, त्यांचं चिंतन केलं आणि 2 मिनिटं त्यांना सांगितलं की देवा, तुमचाच आम्ही आधार घेतो आहोत, तुमचीच भगवद्गीता म्हणण्याचा प्रयत्न करतोय. ती भगवद्गीता आम्हाला म्हणायला तुम्ही शिकवा. भगवंतांच्या सांगण्याप्रमाणे ह्याचा श्री गणेशा झाला आणि आज त्याची समाप्ती होतीये. त्या समाप्तीनंतर ही भोळी भाबडी सेवा जी आहे त्या श्रीकृष्णाच्या चरणी आणि तुम्हा सर्वांच्या चरणी श्रीकृष्णार्पणमस्तू करण्यासाठी आजचा हा व्हिडिओचा आम्ही प्रपंच केलेला आहे. ही सेवा आपल्या सर्वांच्या चरणी, श्री भगवान श्रीकृष्णाच्या चरणी सादर करताना माऊलींच्या शब्दांचा आधार घ्यावा वाटतो. तो म्हणजे तुम्ही संत माझी कडा, दिठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईन मी. भगवान श्रीकृष्ण की जय. भगवान श्रीकृष्ण की जय.